नमस्कार मंडळी. सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना, वेगवेगळ्या सामाजिक विषयासंदर्भात आंदोलन करत असताना अनेक कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत असतात आणि हे गुन्हे दाखल झाल्यामुळं त्यांना कायमस्वरूपी तो त्रास, जोपर्यंत या केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, संपत नाही, तोपर्यंत हा त्रास वेगवेगळ्या माध्यमातून सहन करावा लागतो. सरकारने या संदर्भात नुकतंच एक परिपत्रक काढून 31 जानेवारी 2024 पर्यंतचे जे काही गुन्हे असतील, ज्यामध्ये आरोपपत्र दाखल असतील आणि सामाजिक राजकीय आंदोलनांमधून जे गुन्हे घडले असतील, असे गुन्हे मागे घेण्यासंदर्भातले एक परिपत्रक काढलेले आहे. अनेक सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटनेचे कार्यकर्ते असतील, यांना या संदर्भातली माहिती कदाचित पोहोचली नाही असं दिसतंय. आणि त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना हे सांगायचंय की सरकार अधूनमधून अशा संदर्भातले जे गुन्हे असतील ते गुन्हे मागे घेण्यासाठी परिपत्रक काढतं, पण आम्ही पाहतोय की बरेच वेळेला आपल्या ज्या काही केसेस असतात त्या जी ही समिती काम करत असते जिल्हा पातळीवर, त्या समितीपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळं मग असे गुन्हे मागे घ्यायचे असतात ते राहून जातात. नुकतंच जुलैमध्येच हे परिपत्रक आलेलं आहे गव्हर्नमेंटचं आणि आपल्या सर्वांना ते माहिती असलं पाहिजे. आणि जे काही गुन्हे आपले असतील, आता आपण पाहतोय की आरक्षणासंदर्भातले गुन्हे असतील, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, बाकीच्या SC STचं वेगवेगळ्या पद्धतीच्या आरक्षणासंदर्भातले बरेच आंदोलनं महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि त्या आंदोलनाचे पण गुन्हे असतील. त्याचबरोबर राजकीय आंदोलनं जे आहेत, दरवाढी संदर्भात असेल, गॅसचा दर वाढला म्हणून असेल, कांद्यासंदर्भात असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे रास्ता रोकोचे वगैरे आंदोलनं राजकीय कार्यकर्ते पण करत असतात, सामाजिक कार्यकर्ते करत असतात. आणि त्यामुळं इतर जे बाकीचे गुन्हे असतात त्या गुन्हे आणि ह्या सामाजिक राजकीयचे जे गुन्हे असतात, लोकांच्या अधिकारासंदर्भात जे केलेले आंदोलन असतात त्यामध्ये झालेले जे गुन्हे दाखल झालेले असतात ते गुन्हे वेगळे असतात. म्हणूनच सरकार अधूनमधून अशा पद्धतीच्या गुन्ह्यांसाठी माघारी घेण्यासाठी प्रक्रिया करत असते. तर महाराष्ट्रातील तमाम सर्व जे असे सामाजिक राजकीय कार्यकर्ते असतील ज्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल असतील, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. जो आता परिपत्रक सरकारने काढलेलं त्या संदर्भातलं मला सांगायचं की कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. आपल्या विरुद्ध जर गुन्हे दाखल असतील, सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांसंदर्भात मला सांगायचंय की आपल्या विरुद्ध जर गुन्हे दाखल असतील तर आपण आपल्या संबंधित जे पोलीस कमिशनर ऑफिस असेल शहराचं किंवा ग्रामीण भागाचं जे SP ऑफिस असेल तर त्यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केला पाहिजे, त्यांच्याकडे पत्र दिलं पाहिजे. म्हणजे जे जिल्हा पातळीवर किंवा शहराच्या पातळीवर जी कमिटी असते ती, त्यामध्ये SP असतात, कलेक्टर असतात, पोलीस कमिशनर असतात. त्यांची कमिटी काय करते की जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या किती केसेस आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीच्या केसेस आहेत, ती समिती जी आहे ती पाहते आणि त्यानंतर मग समिती एक त्या संदर्भात त्या केसेसची लिस्ट बनवून संबंधित जे कोर्टाचं जे सरकारी वकील असतील त्या सरकारी वकिलांकडे ती लिस्ट पाठवली जाते. सरकारी वकील संबंधित त्या केसमध्ये त्या कोर्टामध्ये जाऊन तशा पद्धतीने ते केस विड्रॉसाठी कोर्टाकडे परमिशन मागतात आणि मग त्यानंतर कोर्ट सगळं व्हेरीफाय करून ते कोर्ट केस विड्रॉ करायची परमिशन सरकारला देतं. तर हे करत असताना बरेच वेळेला काय होतं की समितीची ही कमिटी जी असेल, कलेक्टरची, CPची, SPची, तर ते काय करतात की त्यांच्या पातळीवरती ते केसेस शोधतात. कधी कधी आपल्या केसेस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना त्या समजत नाहीत. त्यामुळे आपण स्वतःहून अशा पद्धतीचं पोलीस कमिशनर असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांच्याकडे अशा पद्धतीचे एक पत्र दिलं पाहिजे. या पत्रामध्ये आपण विषय लिहिला पाहिजे की अशा संदर्भात जे सामाजिक राजकीय जे गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला विषय दिला पाहिजे. आणि खालच्या महिन्यामध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की आम्ही सामाजिक राजकीय जे काही आपले आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये आम्ही किंवा लोकांच्या हक्कासाठी आम्ही का आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या विरोधात खालीलप्रमाणे अशा केसेस दाखल झालेल्या होत्या. त्यामध्ये आपण केस नंबर टाकला पाहिजे, CR नंबर टाकला पाहिजे, पोलीस स्टेशन टाकलं पाहिजे, कोर्टाचं नाव टाकलं पाहिजे आणि खाली आपण हे लिहिलं पाहिजे की आमच्या विरोधात दुसऱ्या कुठल्याही वैयक्तिक केसेस नाहीयेत, आंदोलनाच्या संदर्भातल्याच ह्या फक्त केसेस आहेत आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचे बाकीचे गुन्हे केलेले नाहीत. त्यामुळे ह्या ज्या केस काढून घेण्यात याव्यात अशा पद्धतीचे विनंतीचं पत्र आपण आपल्या संबंधित कलेक्टर, SP असतील किंवा पोलीस कमिशनर असतील यांना देऊन आपल्या जे काही केसेस असतील त्या केसेस आपण विड्रॉ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वकील म्हणून अनेक सामाजिक राजकीय आंदोलनात भाग घेणाऱ्या लोकांच्या आम्ही जामीन केलेले आहेत, आम्ही त्यांना कायदेशीर मदत करत असतो.
त्यामुळे आम्हाला माहिती आहे की या केसेसमुळे त्यांच्या करिअर असेल किंवा बाकीच्या सर्वच सामाजिक किंवा जे काही त्यांचं आयुष्य असेल त्यामध्ये परिणाम करणारे असतात, त्रासदायक असतात. त्यामुळे या केसेस आपण लवकरात लवकर लक्ष देऊन विड्रॉ होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर आमची काही मदत लागली तर आपण कृपया आम्हाला संपर्क साधा. आपल्याला योग्य ती मदत आमच्या माध्यमातून केली जाईल. धन्यवाद.